तर शिवसेनेतल्या दोन संजयांमुळे उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी कोंडी झालेली आहे। संपत्तीत वाढ झाल्याबद्दल आयकर विभागाच्या नोटीसीनंतर बॅगेत नोटांची बंडलं असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। विरोधकांनी शिरसाट यांना घेरलंय, तर दुसरीकडे आमदार निवासामध्ये कॅन्टीन चालकाला मारहाण केल्यामुळे शिवसेनेचे आमदार दुसरे संजय म्हणजे संजय गायकवाड हे वादात सापडलेत। मारहाणीनंतर 2 दिवस काहीही कारवाई करण्यात आली नव्हती, मात्र टीका होऊ लागली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस कारवाई करतील असं जाहीर केलं। तब्बल 64 तासांनंतर संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात केलेली मारहाण आणि शिरसाट यांच्यावर दररोज होणारे आरोप या दोन संजयांच्या प्रतापांमुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। तर हे दोन संजय एकनाथ शिंदेंना कोंडीत सापडण्यास कारणीभूत ठरतायत। आपले प्रतिनिधी गोविंद तुपे याबाबत आपल्या सोबत काही माहिती देतील। गोविंद, सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि सध्या अधिवेशनामध्ये सुद्धा या दोन संजयांची चांगली चर्चा आहे। एकनाथ शिंदेंकडून काय प्रतिक्रिया येत आहे? आपण जर बघितलं तर या दोन संजय जे आहेत यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदेंनी यांच्यावर अजून कुठल्याही पद्धतीची जरी प्रतिक्रिया दिली नसली तरी यांना काही गोष्टी त्यांनी सांगितल्याचं माहिती मिळते आहे। खास करून कुठल्याही पद्धतीच्या आक्रमक भूमिका घेऊ नका, संयम पाळा, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ते एकनाथ शिंदेकडून देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्वाचं जर बघितलं तर एकीकडे संजय गायकवाड जे आहेत त्यांनी या ठिकाणी कॅन्टीन मधील जे आमदार निवासाचं जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांना केलेली मारहाण आणि त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि एकंदरीत सुरू झालेली उलटसुलट चर्चा आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या अनुषंगाने दाखल झालेला गुन्हा, हा एक प्रकार सुरू असताना दुसरीकडे जे सामाजिक न्याय मंत्री आहेत संजय शिरसाट यांचीही वेगवेगळी प्रकरणं जे आहेत ते समोर येत आहेत। खास करून संजय राऊतांनी काल त्यांचा ट्विट केलेला जो व्हिडिओ आहे की त्या बॅगेमध्ये पैसे असल्याबाबतचा जो व्हिडिओ असेल किंवा त्यांना आयकर विभागाकडून आलेली नोटीस असेल, या सगळ्या गोष्टीही महत्वाच्या आहेत। आणि जर आपण बघितलं तर मागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वी संजय शिरसाट यांचे जे चिरंजीव आहेत त्यांच्या चिरंजीवांनीही एका महिलेची फसवणूक केल्याचाही प्रकार समोर आला होता। अशा दिवसाच्या गणित ज्या वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेच्या मागे ह्या दोन संजयचं एकतर नक्कीच गोविंद, त्यामुळे आपण बघतोय की विधानसभेच्या या अधिवेशन काळादरम्यानच शिंदेंचे दोन संजय हे त्यांना अडचणीत आणण्याची कारणं ठरतायत। त्यामुळे आता एकनाथ शिंदे या दोन्ही संजयांना काय समज देतायत हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद गोविंद दिलेल्या या माहितीबद्दल।